पवारांना उपयोग नसेल, प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून पवारसाहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत. पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे. झालं ना, तुम्ही EVMच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना, जिंकलात तुम्ही, तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही, तुमची हवस भागत नाही. त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं आहे? हां, याचे फोडा त्याचे फोडा, कार्यकर्ते फोडा, पदाधिकारी फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा. या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळकुट्ट्याशाहीत? तेच चाललंय सध्या. पण राऊसाहेब, जसे NCPचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, तसंच शिंदे गटांकडूनही अनेकदा सांगितलं जातं की शिवसेना UBTचे खासदार आमदार आमच्या संपर्कात आहेत. ठीक आहे, किती संपर्कात आहेत ते त्यांनी जाहीर करावं, नावं जाहीर करावं. आमचाही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असं आम्ही बोललो तर, पण मी बोलणार नाही. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत, त्यांच्याकडे ED CBI आणि पैसा आहे. त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे. पण शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत, किती खासदार पाहिजेत, त्यांचे भविष्य काय काय देणार आहेत त्यांना ते, आणि जे जात आहेत सोडून त्यांना काय मिळणार आहे? तुमच्या तोंडावर हडकच पडणार आहेत ना चघळायला. यात महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान याचा काय संबंध येतोय का? अजिबात नाही. आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया, ह्याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतो आहे? देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा. अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का? तुमच्यासुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत, लक्षात घ्या, राजकारणातून कधीतरी. तेव्हा तुम्ही काय करणार? या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार आहे. या देशाचे वाट लावणारे लोक, या लोकशाहीची वाट लावणारे लोक, या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक, म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल. राऊसाहेब, काल मनसेच्या बैठकीत